नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। 10वी 12वी पाससाठी परमनंट सरकारी भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 28/10/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक करता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता काय आवश्यक या ठिकाणी आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे हेडक्वार्टर्स कोस्ट गार्ड यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काय माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे स्टोअर कीपर ग्रेड सेकंड या पदासाठी निघालेली आहे। एकूण या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। ओपन कॅटेगरीमधून ही वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। या पदासाठी शैक्षणिक करता जे आहे तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल आणि 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला असेल हँडलिंग स्टोअरचा, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। वयमर्यादा 18 ते 25 वर्षापर्यंतची या पदासाठी देण्यात आलेली आहे। रिझर्व कॅटेगरीमधून येणाऱ्या कॅन्डिडेटला वयामध्ये सवलत देखील या ठिकाणी दिली जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे इंजिन ड्रायव्हर या पदासाठी। एकूण या पदासाठी एक वॅकन्सी आहे। ओपन कॅटेगरीमधून ही वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। लेवल 4 नुसार वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। शैक्षणिक करता जे आहेत या पदासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि सर्टिफिकेट कोर्स तुमचा झालेला असेल इंजिन ड्रायव्हर या ट्रेडमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्षाचा तुम्हाला अनुभव या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर वयमर्यादा जी आहे या पदासाठी 18 ते 30 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। रिझर्व कॅटेगरीसाठी सवलत या ठिकाणी मिळेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सारंग लास्कर या पदासाठी। या पदासाठी तुम्हाला लेवल 4 नुसारच वेतन जे आहे दिलं जाणार आहे। एकूण 5 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। त्यामध्ये ओपनमधून 3 वॅकन्सी आहे, SC कॅटेगरीसाठी 1 वॅकन्सी आहे आणि ST कॅटेगरीसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी अशा एकूण 5 वॅकन्सीज निघालेल्या आहेत। या पदासाठी तुम्ही 10वी पास असाल आणि सर्टिफिकेट कोर्स तुमचा झालेला असेल सारंगमध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। 18 ते 30 वर्षापर्यंतची तुम्हाला वयमर्यादा देण्यात आलेली आहे। रिझर्व कॅटेगरीसाठी सवलत या ठिकाणी दिली जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड या पदासाठी ग्रुप सी ची वॅकन्सी या ठिकाणी आहे। लेवल 2 नुसार म्हणजेच 19,900 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान वेतन या पदासाठी तुम्हाला दिलं जाईल। ओपन कॅटेगरीमधून एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे। 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असेल हेवी आणि लाईट दोन्ही व्हेकलचं, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्षाचा ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागणार आहे, म्हणजेच 2 वर्ष जुने तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मायनर डिफेक्ट जे असतील व्हेकलमधील ते तुम्ही या ठिकाणी मोटर मेकॅनिझमचे नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे। 18 ते 27 वर्षापर्यंतची वयमर्यादा ठिकाणी आहे। रिझर्व कॅटेगरीसाठी सवलत या ठिकाणी दिली जाईल। त्यानंतर लास्कर फर्स्ट क्लास या पदासाठी पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे। लेवल 1 नुसार तुम्हाला वेतन या ठिकाणी दिलं जाईल। SC कॅटेगरीमधून एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे। 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि 3 वर्षाचा सर्व्हिसशिप आणि क्राफ्ट्समध्ये तुम्ही केलेली असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 18 ते 30 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। रिझर्व कॅटेगरीसाठी सवलत या ठिकाणी मिळेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे मल्टीटास्किंग स्टाफ पिऊन या पदासाठी। लेवल 1 नुसार तुम्हाला या ठिकाणी वेतन दिलं जाईल, म्हणजेच 18,000 ते 52,400 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। ओपन कॅटेगरीमधून एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे। शैक्षणिक करता जे आहे 10वी पास जर तुम्ही असाल आणि 2 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा असेल ऑफिस अटेंडंट म्हणून, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 18 ते 27 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे रायगर या पदासाठी ग्रुप सी ची वॅकन्सी ठिकाणी आहे। लेवल 2 नुसार वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। ओपन कॅटेगरीमधून एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे। 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि या ठिकाणी ट्रेड एंट्रन्स एक्झाम तुम्ही उत्तीर्ण झालेले असाल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अप्रेंटिसशिप तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। ITI जरी झालेला असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। 4 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल संबंधित ट्रेडमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 18 ते 27 वर्षापर्यंतची वयमर्यादा या पदासाठी तुम्हाला देण्यात आलेली आहे। निवड जी आहे तुमची रायटिंग टेस्टच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करावे लागणार आहेत। ॲप्लिकेशन फॉर्मॅट अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे।
अर्ज जे आहेत आपल्याला हेडक्वार्टर्स कोस्ट गार्ड रिजन ANN पोर्ट ब्लेअर पोस्ट बॉक्स नंबर 716 हडपू पोस्ट पोर्ट ब्लेअर या ठिकाणी तुम्हाला पाठवायचे आहेत। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, असे नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।